तर कशा आहेत मित्रांनो, तर बघा आपला आउटफिट कसा दिसते आणि मागं बघितले तर काय आपली ट्रेन मस्त जात होती. आपल्याला जायचं होतं नांदेडला. ती ट्रेन भेटली नाही म्हणून आपण घरी गेल्या मस्तपैकी शूज आणि गॉगल परणा वगैरे घातला आपण आणि निघलो होतो घराच्या बाहेर. जाता जाता आपल्याला हेलिकॉप्टर दिसलं आणि त्याचा पण आपण शॉट घेतला. हेलिकॉप्टरला बघता बघता पूर्ण स्टेशनवर आले आणि गाडी आली नव्हती म्हणून थोडं वाट बघितली गाडीची. गाडी आली, मग गाडीमध्ये आपण बसले आणि गाडी लवकरच निघली. आपल्याला वाटलं आपल्याला 2च मिनिटात नांदेडला पाऊस होती काय की, पण तसं नाही झालं. कारण मधामध्येच गाडी चुडावा, लिमगाव, वाणेगाव अशा स्टेशनवरती थांबली होती आणि फायनली मग नांदेडला आले. आपण नांदेडला 1 नंबरकडे आले आणि थोडं सिनेमॅटिक शूट घेतली कारण आपलं काम होतं 1 नंबरकडे. नंबर स्टेशनच्या बाहेर आले आणि बाप्पाचं दर्शन घेतलं नाही. असं होऊ शकते का? कसं दिसते बाप. लवकरच 14 एप्रिल येणार आहे भाऊ. मग काय भाऊच्या ॲटोमध्ये बसल्या. दुसरे 20 रुपये घेतात. भाऊनं आपल्याला 10 रुपये घेतले. भाऊचं म्हणले छान आहे, मतलबी दुनियामध्ये अशा माणसं भेटायला लय नशीब लागतं भाऊ. ॲटोतून उतरून गुरुद्वाराकडे गेले आणि थोडंसं गुरुद्वाराचं दर्शन घेतलं. नंतर आपण आजींबाईच्या घराकडे गेला. त्यांच्या इथे शिरकुंबा वगैरे पिल्यानंतर त्यांनी आपल्याला डबल स्टेशनवरती सोडलं. स्टेशनवरती आल्यावर काय मस्तपैकी गाडीमध्ये बसलो आणि सिनेमॅटिक शूट घेतला. अशा प्रकारचा आपला ब्लॉग समाप्त झाला. भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये.